3 कोटी घरं देण्याचा, त्यात 20 लाख घरं आपल्या राज्याला मिळालेली आहेत आणि त्याच्यामध्ये शिवराजसिंग चव्हाण साहेबांनी खूप अटी शिथिल केलेल्या आहेत. म्हणजे मोटरसायकल घरी असली तरी आणि ते बेघर असतील, घरकुल नसेल, त्यांना घरकुल दिलं गेलं पाहिजे, अशा पद्धतीनं गोष्टी त्याच्यामध्ये ॲड झालेल्या आहेत. आणि त्याला आम्ही जमीनच नसेल, भूमी नसेल तर आपल्या गायरानाची पण जमीन देण्याच्याबद्दलच्या सूचना ह्या मंत्रिमंडळाने दिलेल्या आहेत. त्याचा पण मी उल्लेख आजच्या बैठकीमध्ये केला. वेगवेगळ्या पद्धतीनं इथं एक कृषी विज्ञान केंद्र आहे राज्य सरकारशी संबंधित, आमच्या कृषी विद्यापीठाशी संबंधित, ते सेलसुराला आहे आणि तिथं निधीची काही कमतरता आहे. त्याच्याबद्दल मी आत्ताच आमच्या कृषी सचिवांशी बोललो. त्याच्यात आपल्याला निधी उपलब्ध करून देता येईल, कारण राज्यामध्ये काही काही कृषी विज्ञान केंद्र अतिशय उत्तम चाललेली आहेत. ह्याच्यामध्ये त्यांना चांगलं चालवायचं, पण काही निधीची कमतरता असल्यामुळे त्यांना अडचणी येतात, त्या पण सोडवण्याचं आम्ही ठरवलं. बजाज फाउंडेशनच्या मार्फत इथं गाळ काढण्याचं काम होतं आणि ते काम त्यांच्यामार्फत केलं जातं. त्याच्यामध्ये डिझेलचा खर्च तोही जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितलं की आम्हाला उपलब्ध करून द्या, तोही आम्ही उपलब्ध करून देतोय. सोलरवर आता पंप शेतकऱ्यांना द्यायचा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, परंतु मला इथल्या अधीक्षक अभियंत्यांनी सांगितलं की त्याला म्हणावा असा प्रतिसाद वर्धा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्याकडनं नाही आहे आणि त्याच्यामुळं त्याच्या काय कारण आहे ते काही कळायला मार्ग नाही. लोकप्रतिनिधींनी सांगितलं की बाबा ते पंप तेवढं पाणी मारत नाही वगैरे. वास्तविक तसं नाही आहे. आम्ही पुन्हा त्याच्या खोलात जाऊ आणि कोणत्या कारणाकरता बाकीच्या म्हणजे राज्यातल्या इतर भागामध्ये चांगला प्रतिसाद शेतकरी देत आहेत, तशा पद्धतीने इथं मिळत नाही. तसंच आत्ता CIIT ह्याच्याहीबद्दल आपण राज्यामध्ये बहुतेक जिल्ह्यात ते सुरू केलेलं आहे. वर्धाही तसा बघितलं तर महत्त्वाचा जिल्हा. इथं CIIT, टाटा ट्रस्ट आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र असं एकत्र मिळून तो प्रोजेक्ट राबवला जातो आणि इथल्या असणाऱ्या संख्येचा विचार करून रायगडच्या धर्तीवर तसा प्रोजेक्ट राबवण्याचा बद्दल मी त्यांना 1.5 एकर जागा शहरामध्ये पाहायला सांगितलेली आहे आणि त्याला राज्य सरकारचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. बाकीचा टाटा ट्रस्ट देतं. म्हणजे ते पण मुलींना कुशल प्रशिक्षण, कुशल कामगार बनवण्याच्या करता त्याचा खूप चांगला उपयोग होतो. इंडस्ट्री जी असते त्या इंडस्ट्रीला पण कुशल कामगार लागतात, ते पण त्याच्यातनं आपल्याला तयार करता येऊ शकतात. आणि मग काही लाईनिंगच्या बद्दल लोकप्रतिनिधींनी कॅथॉल आहेत परंतु लाईनिंग नाही, त्याच्यावर पाणी जात नाही. काही उपसा सिंचन योजना ह्या भागातल्या आहेत, त्याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिलेली आहे, परंतु त्याच्या पुढच्या गती त्याला फास्ट मिळावी अशा काही सांगितले. काही हॉस्पिटल